पाहिलं? तर तुम्ही जर जमलं आणि तर कधीतरी एकदा तरी हातचा चहा नक्की पिऊन बघा. आजच जसा नाही आता जस्ट आता नाही, आता मी हिला वेळ देतो. मी तुम्हाला चहाचं मी पिते आज. मला त्याच्या आधी अच्छा डन, चलो बरोबर लगेच. संध्याकाळी 5:15 वाजता. कसं दिसतंय? कसं दिसतंय वगैरे सगळं जाऊ दे. तू खूप स्ट्रॉंग खेळतोयस. लिसन टू मी केअरफुली. तू इंडिव्हिज्युअली खूप भारी खेळतो. हे बघ, इथे मला विश्वास ठेवू नकोस. कारण सगळ्यांचंच हे असतं की तू वाईल्ड कार्ड आहे. प्लीज इमोशनल होऊ नकोस. मला मान्य आहे तू अटॅच झाला की तू 100% देतोस. यू आर अन एक्स्ट्रीमिस्ट की प्रेम केलं तर 100% आणि वॉर केला तर 100%. पण दिस इज वॉर अँड एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. विशालचा आता भाऊच्या धक्क्यावरच दाखवलं, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी तुला ते खरं कळलं. पण सगळे विशाल आणि श्रीसागर दादा, ऑफकोर्स काटा टीम, पण सगळेच बोलतात तुझ्या मागे कारण तू खूप स्ट्रॉंग प्लेअर आहेस. हे लक्षात ठेव. तू इंडिव्हिज्युअली खेळ, तुझ्या डोक्याने खेळ. पहिला आठवडा तू कमाल खेळलास कारण यू प्लेड विथ युअर हेड. टास्क मला माहिती आहे तुझी स्ट्रेंथ आहे, बट बाकीच्या ठिकाणी सुद्धा बाकीच्या गोष्टींनी जसं म्हणजे भाऊच्या धक्क्याच्या याच्यावर एकदा झालं असं की तू टास्क केला नाही. डोंट डू दॅट. इथे तू आत्ता फ्रेंड्स बनवायला नाही आलाय. आणि काय होतं ना, तू पत्रासाठी त्याला हे दिलंस, पण त्यांनी इव्हेंच्युअली तुला बॅकस्टॅबच केलंय. वेन इट कम्स टू काय म्हणतात स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा नॉमिनेशन म्हणा किंवा जिथे तुला असं आहे की तुला दाखवायचंय इंडिव्हिज्युअली, तर तू इंडिव्हिज्युअली स्वतःला दाखव. तू त्यांच्याबरोबरच खेळणार आहेस सगळ्यांबरोबर, पण मग सगळ्यांबरोबरच खेळ. तुला टार्गेट केलंच जाणार आहे, तुला बॅकस्टॅब केलंच जाणार आहे, पण आता ते कुणाकडनं व्हायचं आणि त्याचा किती परिणाम द्यायचा स्वतःवर हे तुला ठरवायचंय. इन्फ्लुएन्स वगैरे इंटेन्शनली करत नसतं. काय होतं ना, 1 मिनिट आधी बोललेली व्यक्ती दुसरं मिनिट दुसरं तेच बोलते ना, तेव्हा असं वाटतं की ह्याच्याकडून घेतलंय. आणि तसं तो खूप स्मार्ट आहे ते करायला. तुमच्यात डिसाईड झाला असेल एक, तो पटकन न बोलतो. तुझा एक आहे की तू हळूहळू तिथे पोहोचतोस. त्याच्याने काय होतं की तू वेळ घेतोय किंवा तू त्यांच्या डोक्याने खेळतोय असं वाटतं मला. आणि तुला जे वाटतं ना इधर से तू ते कर. ठीक आहे. कळलं?